हा कुठला फ्लेवर आहे? हा मावा मलाई फ्लेवर आहे. मावा मलाई. आणि तो मँगो फ्लेवर आहे. मँगो करायचं, दूध गरम करायला लागणारा गॅस आणि लाईट आपल्या फ्लेवर बिवर मिक्स करायचं, सगळं जे काय असेल ते हे ओतून ठेवायचं याच्यामध्ये, ह्या मशीन मध्ये टाकायचं. तर आम्ही निघालोय कुठे सांगतो तुम्हाला. तर मी आणि माझ्या बरोबर ती राज आहे, आम्ही दोघंही निघालोय आमच्या गावातल्या एका युवा उद्योजकाला भेटायला. गरिबी बरं का, गरिबीतून संघर्ष करून त्याने स्वतःची आईस्क्रीम फॅक्टरी टाकली. दाखवतो तुम्हाला. गरिबीत रडत बसला तर गरिबी पूर्ण जाळून टाकते, संघर्ष केला तर गरिबी खूप काही देते. बघा. भरपूर सुरुवातीला उदय वगैरे शाळेसाठी भरपूर असं रानात राहायला गेले. म्हणजे त्यांचं वडील सांगतात की आम्ही सुरुवातीला हाय असं उघड्यावर असं राहिलो तिथे. ओके. कुठे? रानामध्ये. कुठे? कुठल्या वस्तीवर राहतात ते आता शेळकी वस्तीपासून पण आत आहे. बरे बापरे. म्हणजे शेळकी वस्तीपासून अर्धा किलोमीटर आत राहतात. त्यांच्या घराच्या आसपास एक सुद्धा घर नाही. आता जरा थोड्या अंतरावर गेल्यानंतर घर आहे त्यांची. आता आपण कुठे चाललोय? गावातून शेळके वस्तीला. शेळकी वस्ती. ओके. पावक्त म्हणतात त्याला, पावक्ताचा भाग. आणि हा रस्ता कुठला आहे? रस्ता थोडक्यात पावक्ताकडून तसंच कारखान्याकडे निघतोय. हा. कारखान्याच्या आसपास तिथे निघतो रस्ता. थोडक्यात दगड्याचं माळ टाईप मध्येच. हा, ते काय असणारच का, ते दगड आहेत नुसते. बरं, हा उदय शेळकेची बॅच कुठली? गौरवची तुमची बॅच सेम? नाही, मग उदय आमच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा. म्हणजे तुमची तुमच्या पुढे 2 आणि तुमच्या बरोबरची 1 वर्षाची बॅच आहे ना, ह्याचाच सध्या चालू आहे सध्या. शाहबाज मुलानी म्हणजे तुमची बॅच. शाहबाज मुलांनी. तसं तुमच्या मागच्या बॅचचा का तुमच्या पुढच्या बॅचचा? ऍक्च्युअली तो आमच्या मागच्या बॅचचा पण बसून तुम 1 वर्ष ड्रॉप करून तुमच्याकडे आला. आमच्याकडे आला असं. तुमच्या बॅच मध्ये सेट झालेला शाहबाज मुलानी. आचार्याच्या जीवावरती, म्हणजे केटरिंगच्या जीवावर, ह्याच्यावरती त्यानं भरपूर काहीच नाही, शून्यापासून वर आलेला. आणि त्याच्यानंतर हा उदय. त्यानंतर आपला उदय शेळके. उदय आणि त्याचा भाऊ दोघं मिळून करतायत. आणि तुम्ही आणि तुमचा भाऊ दोघं मिळून करताय. म्हणजे भाऊ करणारे आपल्या गावात मेजॉरिटी वाढायला लागली आता. विरोधात जाण्यापेक्षा एकत्र. क्या बात आहे. असा ग्राउंड क्लिअरन्स पाहिजे. प्रत्येक खड्डा गाडीने स्वतः वडला पाहिजे. ये मला लाग. तर आपण आलोय रानात. बघा, शेळके वस्तीच्या पलीकडे आलोय आपण. उदयचं घर आहे. ह्याच्या आसपास तुम्हाला अजून तरी कोण दिसतंय का बघा. तरी काळ बरा जिथे लाईट आहेत. पूर्वीच्या काळात लाईट नव्हती, तेव्हा बाबाने कसं सस्टेन केलं असेल काय माहिती. हे पण सगळं त्यांचं आहे. माळवं वगैरे. ओके. माळवं पण केलंय, ऊस पण केलेत. क्या बात आहे. मिल्क बॉइलिंग मशीन आहे. मिल्क बॉइलिंग मशीन. यात मिल्क गरम होतं. गरम होतं. सगळा कुल्फीचा बेस यामध्ये तयार होतो. पावडर बिवडर टाकायची, यातच टाकायचं सगळं यामध्ये टाकायचं. बेस तयार होतो. त्याला लाईट लागते. लाईट लागते आणि गॅस पण लागते. लाईट आणि गॅस. पुढे काय करायचं? इथून मिल्क, तो बेस तयार झालेला मोल्ड मध्ये ह्या मोल्ड मध्ये टाकायचा. हे मोल्ड आहेत सगळे, यामध्ये भरायचं. ओके. या मोल्ड मध्ये हे काय आहेत? हे स्टिक होल्डर आहे. इथं स्टिक बसतात. ओके. स्टिक होल्डर आहे, प्रॉपर स्टिक मध्यभागी बसणार, वाकडे तिकडे होणार नाही. आणि हे यामध्ये टाकायचं. हे सगळं स्टेनलेस स्टीलचं दिसतंय मला. स्टेनलेस स्टील. पुढे हे 4 मोल्ड मध्ये बसतात. ह्याच्या आतमध्ये टाकायचे सगळे मोल्ड आहेत ते. ओके. हे गार आहे, हात लाव. हो, हे खूप गार आहे, खूप जास्त गार आहे. ओके. आणि हे फिरवत ठेवतं, मोटर आहे हे. ह्यात कुल्फी तयार होणार, हार्ड होणार, आणि त्यानंतर ती कुल्फी डीप फ्रीजर मध्ये टाकायची आपण. ह्याच्यामध्ये किती वेळ ठेवायची आपल्याला? 15 मिनिटांमध्ये एक बॅच निघते. 15 मिनिटात एक बॅच निघते. गरम व्हायला किती वेळ लागणार? पाऊण तास लागतो. 1 तास पकडा. इथे 1 तास. त्याच्यानंतर याच्या आतमध्ये 15 मिनिटं. त्याच्यानंतर डायरेक्ट आपण डीप फ्रीजर मध्ये टाकणार. ओके. हा डीप फ्रीजर मध्ये किती वेळ ठेवायचं? कधी पण हे स्टोरेजसाठी. स्टोरेजला. ओके. फ्लेवर आहेत. हा कुठला फ्लेवर आहे? हा मावा मलाई फ्लेवर आहे. मावा मलाई. आणि तो मँगो फ्लेवर आहे. मँगो. तो पिस्ता ह्याचे फ्लेवर कोण देणार? विकत मिळतात? हो, ह्याचे फ्लेवर विकत मिळतात. ओके. म्हणजे प्रोसेस एकदम सिम्पल आहे. इथे दूध गरम करायचं. दूध गरम करायला लागणारा गॅस आणि लाईट आपल्याला अर्धा पाऊण तास, 1 तासामध्ये दूध गरम होणार. यात फ्लेवर बिवर मिक्स करायचं, सगळं जे काय असेल ते हे ओतून ठेवायचं याच्यामध्ये. ह्याला स्टेक काय म्हणतात? याला रतन, याला काय म्हणतात?
ह्याला काय कुल्फीचा मोल्ड आहे आणि हे स्टिक होल्ड करायला याचं वरचं आहे, स्टेनलेस स्टीलचं आहे. हे सगळं उचलायचं, ह्या मशीनमध्ये टाकायचं. इथे 15 मिनिटं राहणार, म्हणजे इथे पाऊण तास, इथे 15 मिनिटं, साधारण 1-1.25 तासामध्ये आत जाणार, कुल्फी तयार होणार. हे मोटर आहे जी फिरवत ठेवते, खूप गार आहे. ह्याच्यात एकदा मोल्ड ओके झाला, सेट झाला की तो डीप फ्रीजरमध्ये टाकायचा. डीप फ्रीजरमध्ये टाकलं की दॅट्स इट, 2-3 तासामध्ये तुमचं एक बॅच बाहेर निघणार. करायला किती खर्च येतो एका ह्याला अंदाजे? 12-13 एक करायला खर्च येतो. ओके. आणि विकायचं कितीला हे आपण? 20 रुपयाला. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे 8 रुपये, म्हणजे एक 30-40% प्लस प्रॉफिट आहे, डेप्रिसिएशन वजा करता. ग्रेट, ऑसम.